नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, महिपतने प्रियाला इथे किडनॅप करत तिची चांगली धुलाई केलेली असते. त्याचबरोबर इथे आता महिपतच्या धमकीला घाबरून प्रिया तापाने फणफणलेली असते आणि तापामध्ये ती आता संपूर्ण सत्य बोलून मोकळी झालेली असते आणि त्याबद्दल तिला काही माहिती नसतं. पण हे सत्य अश्विनने ऐकल्यामुळे आता प्रियाचा पर्दाफाश सगळ्या सुभेदारांच्या समोर झालेला असतो आणि ती आता पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी उलगडत जाणार आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुनने मधुभाऊंना रिक्रिएशनसाठी वात्सल्य आश्रमामध्ये नेलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता प्रियामध्ये आणि मधुभाऊंच्या स्टेटमेंटमध्ये किती तफावत आहे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे अर्जुनने प्रियाला इथे कायदेशीररित्या लीगल नोटीस पाठवलेली असते चौकशीसाठी. आता अर्जुनने चौकशीसाठी बोलावलंय म्हणजे नक्कीच त्याच्या हातामध्ये काहीतरी ठोस पुरावे लागलेत, प्रियाला बरोबर कळलेलं असतं. त्यामुळे प्रिया पुन्हा एकदा घाबरलेली असते. अर्जुनने मला प्रश्न विचारल्यानंतर माझ्या तोंडून आता जर काही चुकीचं किंवा सत्य निघून गेलं तर अर्जुन माझं बोलणं इथे पूर्णपणे आता त्याच्या सोयीने वापरू शकतो आणि माझ्या विरोधात हे प्रियाला बरोबर कळलेलं असतं. त्यामुळे प्रिया प्लॅनिंग करते. ज्या वेळेला अर्जुन सगळ्यांच्या समोर तिला लीगल नोटीस देतो तेव्हा ती कांगावा करते आणि ती आपल्या इथे खोट्या वडिलांना म्हणजे रविराज काकांना फोन करते आणि म्हणते की आता किल्लेदार नावाचा पत्ता काढायला हवा, आता तोच माझी मदत करू शकतो. आणि रविराज किल्लेदारांना फोन करून ती म्हणते की हे बघा बाबा, मला अर्जुनने लीगल नोटीस पाठवलेली आहे, पण मला काय बरं वाटत नाही आहे, माझी तब्येत ठीक नाही, मी चौकशीसाठी त्याच्या ऑफिसला जाणार नाही आहे. तेव्हा रविराज काका तिचे वकील म्हणून अर्जुनला फोन करून सांगतात की माझे आशील, माझ्या मुलीला इथे बरं वाटत नाही आहे, ती एका वेगळ्या ट्रोमामध्ये आहे, त्याच्यामुळे ती चौकशीसाठी येणार नाही आहे आणि ही गोष्ट मी तिला तिचा वकील म्हणून सांगितलेली आहे. त्यामुळे आता तिची तब्येत बरी नाही आहे. मी तिचा वकील या नात्याने तुम्हाला फोन करून सांगितलं आहे. तेव्हा तिला चौकशीसाठी जबरदस्ती करू नका आणि या केसमध्ये तिला जास्त इन्व्हॉल्व करून घेऊ नकोस, असं सुद्धा रविराज काकांनी अर्जुनला सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्जुनला राग येतो प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता ही तन्वी एका वेगळ्या ट्रॉमामध्ये आहे ना, तिची तब्येत ठीक नाही आहे. आता मी एक काम करतो, सायकोलॉजिस्ट याच्या अंडर मी आता प्रियाची चौकशी करणार, म्हणजे इथे आता सिनियरला काहीही प्रॉब्लेम होणार नाही, असं अर्जुन म्हणत असतो. त्याने इथे सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं आणि प्रेक्षकांना जो तो आपापली कामं करत असतो. इथे अर्जुन अजून काही पुरावे मिळत आहेत का ते गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर इथे प्रिया नेहमीप्रमाणे काड्या करतच असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता दामिनी देशमुख हिने प्रियाला चौकशीसाठी बोलावलेलं असतं. तेव्हा प्रिया घाबरते. ती म्हणते की आता दामिनी देशमुखने मला चौकशीसाठी का बोलावलं आहे. आता अर्जुनने जेव्हा मला लीगल नोटीस पाठवली होती तेव्हा तर मी गेले नव्हते. तेव्हा इथे आता माझ्या वडिलांनीच फोन केला होता, त्यामुळे आता अर्जुनलासुद्धा काही बोलता आलं नाही. पण जर मी आता दामिनी देशमुखकडे गेले तर मात्र अर्जुन मला काही सोडणार नाही. पण आता मी काय करू. दामिनी देशमुखकडे चौकशीसाठी नाही गेले तर मात्र इथे महिपत मला सोडणार नाही, असं आता प्रियाला वाटत असतं. प्रिया पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. आता जर दामिनी देशमुखकडे गेले तरीसुद्धा अडकेन आणि नाही गेले तरीसुद्धा अडकेन, करू तर काय करू. तेव्हा इथे दामिनी देशमुखने सुद्धा चौकशीसाठी एक लीगल नोटीस पाठवलेली असते आणि अर्जुनने सुद्धा प्रियाला लीगल नोटीसच पाठवलेली असते. पण इथे आता अर्जुनकडे पाठवलं नाही आणि दामिनीकडे पाठवलं तर प्रॉब्लेम होणार, म्हणून रविराज काकांनी ती नोटीस बघितल्यानंतर दामिनी देशमुखला सुद्धा फोन करून हेच सांगितलेलं असतं की माझी जी आशील आहे ती चौकशीसाठी येऊ शकणार नाही आहे, कारण तिची तब्येत ठीक नाही आहे, ती वेगळ्या ट्रॉमामध्ये आहे. तेव्हा दामिनीला राग येतो. दामिनी लगेचच महिपतला फोन करते आणि म्हणते की कोण आहे ही प्रिया, कोण आहे ही तन्वी, मी चौकशीसाठी तिला बोलावलं आहे आणि तिने माझ्याकडे चौकशीसाठी येऊ नये. तेव्हा इकडे महिपत म्हणतो असं कसं होईल, ती माझ्यासाठी काम करते, अहो माझ्या तुकड्यांवरती ती जिवंत आहे, ती कशी येणार नाही. तेव्हा दामिनी म्हणते ते मला माहिती नाही आहे, पण मी चौकशीसाठी तिला बोलावलं होतं आणि ती अजूनपर्यंत इथे आलेली नाही आहे. काल नोटीस पाठवले, आज यायचं होतं पण ती आजसुद्धा आलेली नाही आहे, म्हणजे ती येणारच नाही की काय.
मग मला इथे माझ्या केसचा अभ्यास कसा करता येईल? तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता खूपच जास्त रागावलेली दामिनी चिडलेली असते. ती इथे महिपतला वाटेल तसं बोलते. महिपतला सुद्धा राग येतो प्रियाचा. तो लगेचच प्रियाला फोन करतो आणि म्हणतो, काय गं हे काय चाललंय तुझं? त्या दामिनी देशमुखने तुला फोन केला होता, तर तू चौकशीसाठी का नाही आलीस? तेव्हा प्रिया म्हणते, अहो महिपत अण्णा, तुम्हाला कळत नाही का? अहो, अर्जुनने मला जेव्हा लीगल नोटीस पाठवली होती तेव्हा मी चौकशीसाठी तिथे गेले नाही. मग आता तिथे नाही गेले आणि जर दामिनी देशमुखकडे गेले तर अर्जुन मला सोडणार आहे का? मग तो माझ्याकडून सुद्धा सत्य सगळं वधून घेईल. मग मी काय करणार आहे? बघा, उगाच मग साक्षी फसेल या सगळ्यामध्ये. तेव्हा महिपत म्हणतो, तुझ्यामुळे जर माझी पोरगी या सगळ्यामध्ये फसली ना, तर तुला काय वाटलं तुला सोडेन का मी? तुलासुद्धा अडकवेन या सगळ्या प्रकरणामध्ये. समजलीस काय तुम्हाला? माझ्या बंदुकीच्या गोळीवर तुझं नाव लिहिलेलंच आहे, हे तुला आधीपासूनच माहिती आहे ना? तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही नाही, मला माफ करा, पण मी आता नाही येऊ शकणार. मला थोडा वेळ हवा आहे, 2 दिवस तरी जातील. मला विचार तरी करू द्या. दामिनी देशमुखला सांगा तुम्ही तसं, नाहीतर अर्जुन मला सोडणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता महिपत चिडतो. महिपत म्हणतो, चिचुंद्री, तू काही आता ऐकणार नाही आहेस ना? थांब, आता बघ मी काय करतो ते. महिपत आपली गाडी घेतो, काही माणसं घेतो आणि प्रियाला आता बाहेर बोलावतो. प्रिया बाहेर आल्यानंतर तिला गाडीमध्ये कोंबतो आणि सरळ आपल्याबरोबर घेऊन जातो. तेव्हा इथे घरी घेऊन गेल्यानंतर प्रिया म्हणत असते की अण्णा, अहो हे काय करताय? मला इथे कशाला घेऊन आलात तुम्ही? घरी सगळेजण वाट बघतील ना. उगाच त्यांना सत्य कळेल की मी अश्विनबरोबर का लग्न केलं आहे हे कळेल त्यांना. तेव्हा महिपत म्हणतो, मला नाही फरक पडत. त्या अश्विनबरोबर, त्या बैलाबरोबर लग्न करण्याचा निर्णय तुझा होता. तू का केलंस का नाही केलंस मला काही फरक पडत नाही. मला फक्त माझी मुलगी निर्दोष सिद्ध व्हायला हवी, बाकी मला काही दिसत नाही. आणि तू आमच्यासाठी हे काम करतेस, उपकार करत नाहीस. त्यासाठी आम्ही तुला किती पैसे मोजलेत तुला माहिती नसेल, पण आमचे पैसे गेलेत ना, आम्हाला बरोबर माहिती आहे. तेव्हा प्रिया म्हणते, मग का घेऊन आला तिथे? मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? तेव्हा महिपत म्हणतो, काय करायचं म्हणजे? आताच्या आत्ता तू दामिनी देशमुखकडे जायचं चौकशीसाठी. तिने तुला लीगल नोटीस पाठवली आहे ना. का तुझ्या बापाला, त्या खोट्या बापाला सांगितलंस फोन करून सांगायला? आत्ताच्या आत्ता जायचं. चांगली धडधाकड तर आहेस तू. तुला काय झालं ग? तू कसल्या ट्रोमामध्ये आहेस? ही खोटी नाटकं आहेत ना, ही त्या अर्जुनला सांगायची, दामिनीला नाही. ती आमची वकील आहे, कळलं ना? जा आणि जी काय प्रश्न विचारेल ना त्याची सगळी खरी खरी उत्तरं द्यायची. जा बरं, जा. तेव्हा इथे प्रिया आता घाबरते. दामिनी देशमुखची सुद्धा तिला भीती वाटत असते. आणि जर इथे ती आता दामिनीकडे नाही गेली तर महिपत तिला मारून टाकेल, कारण महिपतने तिला धमकी दिलेली असते, जर तू माझं काही ऐकलं नाहीस किंवा दामिनीकडे गेली नाहीस तर इथेच तुला काढीन, असं तुला सांगितलं आहे ना. आणि तिला चांगला चोप देतो, तिच्या चांगली थोबाडी देतो. साक्षीसुद्धा तिच्या थोबाडी देते आणि म्हणते, माझ्यासाठी तू काही केलंस ना तरीसुद्धा तुला त्याच्यामध्ये वाईट नाही वाटलं पाहिजे, कारण त्याचे पैसे, प्रत्येक गोष्टीचे पैसे मोजलेत मी तुला. तेव्हा आताच्या आता चालती हो इथून आणि दामिनीकडे जा, कळलं ना तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, त्याआधीच घरामध्ये एक गेम झालेला असतो की चांगलं बेस्ट कपल कोण आहे, म्हणजे सगळेजण एकमेकांना कसे अनुरूप आहेत हे आता सांगायचं असतं. आणि त्याच्यामध्ये आता अर्थातच सायली आणि अर्जुन दोघेजण जिंकलेले असतात. म्हणजे घरातल्या लोकांना जरी कितीही वाटलं ते एकमेकांसाठी अनुरूप नाही आहेत, तरीसुद्धा इथे काही लोक आहेत ज्यांना ते सगळ्यात बेस्ट वाटतात आणि ते आहेतच. ती म्हणजे प्रतिमा. प्रतिमा म्हणते की तुम्ही सगळेजण त्यांच्यावरती रागवलात, एवढा राग धरून ठेवायची, सगळं ताणायची काहीच गरज नाही आहे. एवढं त्यांनी जगावेगळं असं काही केलेलं नाही आहे. जर तुम्ही इथे तन्वी आणि अश्विनच्या लग्नाला परवानगी देऊ शकता, तन्वीलासुद्धा अर्जुनबरोबर लग्न करायचंच होतं ना, पण तिने अश्विनबरोबर लग्नाचा निर्णय घेतला. मग त्यांना जर तुम्ही मोठ्या मनाने सपोर्ट केला तर मग सायली आणि अर्जुन का नाही? सायली आणि अर्जुनवरच तुमचा इतका राग का? त्यांच्यासुद्धा चुका तुम्ही पोटामध्ये घेतलात तर तुम्हाला काही कमीपणा येणार नाही. जर तुम्ही प्रियाच्या चुका पोटामध्ये घेऊ शकता तर तुम्ही सायलीच्या सुद्धा घेऊ शकता. तिच्यावरच असा अन्याय का? तिने या घरासाठी काहीच केलेलं नाही आहे का? खूप काही केलं आहे तिने या घरासाठी. असं आता प्रतिमा सगळ्यांना त्याची जाणीव करून देते. पूर्ण आजी, कल्पना, त्याचबरोबर प्रताप काका, अगदी सगळ्यांनाच तिने काय काय या घरासाठी केलं आहे, तिच्या स्वतःसाठी सुद्धा, हे सुद्धा आता प्रतिमा सगळ्यांना त्याची जाणीव करून देते. त्यानंतर आता कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये सायलीने पुन्हा एकदा घर केलेलं असतं, पण अजूनही कुणीही उघडपणे ते स्वीकारायला तयार नसतं.
त्यानंतर इथे आता अर्जुन सायली आपापल्या कामामध्ये असतात. सायली सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असते आणि इथे महिपतच्या धमकीला घाबरून प्रिया दामिनी देशमुखकडे तर गेलेली असते आणि घाबरूनच तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात. घरी आल्यानंतर ज्या पद्धतीने महिपतने तिला धमकावलेलं असतं तर इकडे खूपच जास्त प्रिया घाबरलेली असते. ते आता घरी येते, तिला तापच भरलेला असतो. कारण इथे आता गोळी काढलेली असते, बंदुकीतून गोळीसुद्धा तिला दाखवलेली असते. ही गोळी मी तुला मारणार, हिच्यावरती तुझं नाव लिहिलं आहे. चाकू दाखवतो, म्हणतो की तुला मारायला मला एकसुद्धा सेकंड लागणार नाही आहे, कारण तुझा फायदा फक्त मला माझ्या मुलीसाठी करून घ्यायचा आहे. बाकी तुझं आणि माझं काही देणं घेणं नाही. ज्या दिवशी माझी मुलगी निर्दोष सिद्ध होईल ना, त्यानंतर तुझं मी तोंडसुद्धा बघणार नाही, असं महिपत म्हणतो. पण जर माझ्या मुलीला शिक्षा झाली तर मात्र तुला जिवंत सोडणार नाही. मग तू सुभेदारांची सून असू दे नाहीतर कुणी असू दे, मला काही फरक पडत नाही, असं आता महिपत तिला म्हणालेला असतो. प्रिया घरी येते आणि ती डिरेक्टली आपल्या रूममध्ये जाते. तिला पूर्णपणे ताप आलेला असतो. अश्विन म्हणतो की तन्वी काय झालं, पण प्रिया आता बोलणार काय, कुठे गेली होतीस, तर तिला सांगतासुद्धा येत नसतं. ती आता थातूरमातूर उत्तरं देते. मधुभाऊंना माहिती असतं की प्रिया काहीतरी सगळ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, आता हिला काय झालं, काय नवीन नाटक करते काय माहिती, आता पुन्हा हिच्या डोक्यामध्ये काय शिजतंय काय माहिती, असं सुद्धा तिला वाटत असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुठे गेली होतीस तन्वी. तेव्हा इकडे तन्वी काही बोलायला तयार नसते. तेव्हा अर्जुन सिनियरला रविराज काकांना फोन करतो आणि घरी बोलावून घेतो. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की सिनियर, ज्या वेळेला मी कायदेशीररित्या इथे लीगल नोटीस तन्वीला पाठवली तेव्हा तिने लगेच तुला फोन केला आणि सांगितलं की तिला बरं वाटत नाही आहे, चौकशीसाठी येणार नाही म्हणून, बरोबर की नाही. आणि आता तिथेच माझे विरोधी वकील म्हणजे ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी नोटीस पाठवली. तू सांगितलंस की जायचं नाही म्हणून आणि तुला बरं वाटत नाही आहे असं सांगितलंस तू तिला, पण शेवटीला तन्वी तिथे गेली होती चौकशीला. का, त्याचं कारण काय, ते सुद्धा महिपतच्या सांगण्यावरून, हो की नाही तन्वी. तेव्हा इकडे प्रिया आता पूर्णपणे फसलेली असते. ती म्हणत असते, नाही मला जावं लागलं कारण त्यांनी मला फोन केला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे ज्या मुलीने खरोखर गुन्हा केला आहे, जे लोक खरोखर गुन्हे आहेत, त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे, अशा लोकांना तू मदत करतेस, अशा लोकांच्या वकिलाला जाऊन तू भेटतेस, तेव्हा तू कुठल्या ट्रोमामध्ये नाही आहेस, तेव्हा तुला कसली भीती वाटत नाही, तू आजारी नाही. आणि मी तुला व्यवस्थितरित्या लीगल नोटीस पाठवली तर तू किती तमाशा केलास गं, पूर्ण घर डोक्यावरती घेतलं होतंस, माझी लाज वगैरे काढली होतीस तू. मग आता तुला त्या ॲडव्होकेट दामिनीकडे जायला लाज वाटली नाही. तेव्हा ज्या वडिलांनी तुला लहानाचं मोठं केलं त्यांचे उपकार विसरलीस, त्यांनी खून केला असं डिरेक्टली कोर्टामध्ये सगळ्यांसमोर म्हणालीस, तेव्हा तुला लाज वाटली नाही. कोण गुन्हेगार आहे, कुणी खून केला कुणी नाही हे तुलासुद्धा बरोबर माहिती आणि मलासुद्धा. त्याच्यामुळे माझ्यापासून ही लपवालपवी करूच नको आणि माझ्याजवळ तर खोटं तू अजिबातच बोलू नको, असं अर्जुन आता प्रियाला स्पष्टपणे बोलतो. आणि अर्जुनने सुद्धा धमकी दिलेली असते की त्या महिपतला घाबरून तू जरी गेली असशील ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आहे. तू कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलेस ना, आणि कशासाठी दिलेस हे सुद्धा मी कोर्टामध्ये सिद्ध करणार आहे, ते सुद्धा पुराव्यानिश्चित, असं अर्जुन आता रविराज काकांच्या समोरच प्रियाला म्हणतो. मग काय, महिपतने दिलेली धमकी, प्रियाने दिलेली धमकी, प्रिया आता घाबरते आणि ती झोपलेली असते तर तिला ताप येतो. अश्विन म्हणतो, काय या लोकांनी अवस्था करून ठेवली माझ्या तन्वीची, आणि तो तिला गोळी देतो आणि तिला झोपायला सांगतो. इथे मध्यरात्री प्रिया म्हणत असते की सोडा सोडा मला सोडा, अर्जुन मी काही नाही केलं आहे, महिपत मी काही नाही केलं आहे, त्या साक्षीनेच बिलतचा खून केला आहे, मी सत्य सगळ्यांपासून लपून ठेवलं आहे ना, मधुभाऊंना मी फसवलं आहे ना, मग मला का मारताय तुम्ही, मी साक्षीची मदत करते ना. हे सगळं ते आता झोपत बडबडते, सगळं बरळते, सगळं सत्य ती ओकून टाकते. तेव्हा इथे अश्विन जागाच असतो. तो आता प्रियाचं सगळं बोलणं ऐकत असतो. त्याच्यामध्ये प्रियाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. तिने सगळं मांडलेलं असतं की तिने मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिले, साक्षीनेच विलासचा खून केला आहे प्रॉपर्टीच्या पेपरसाठी. हे सगळं आता अश्विनला कळतं. अश्विन तेव्हा तिला काहीच बोलत नाही, म्हणजे तापाच्या नशेत का होईना, झोपेमध्ये का होईना, पण निदान प्रिया खरं बोलले हे त्याला कळलेलं असतं. तेव्हा इथे आता सगळेजण डायनिंग टेबलवरती जेव्हा बसलेले असतात तेव्हा इथे अश्विन आता सगळ्यांसमोरच म्हणतो की बघितलं तुम्ही सगळ्यांनी, काल तर मी जे काही झोपेत बोलली ना ते मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, काय बोलले मी. तेव्हा अश्विन म्हणतो की तू महिपतच्या बद्दल बोलत होतीस, म्हणत होतीस की महिपत मला सोड, मी साक्षीच्या बाजूने साक्ष दिली आहे ना, तिने खून केला आहे, पण मी मधुभाऊंचं नाव घेतलं ना, मग मला मारू नका अण्णा, मला मारू नका,
असं तू म्हणत होतीस. म्हणजे दादा बोलतोय ते खरं आहे ना? म्हणजे त्या साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि तू मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिलीस हे आता अश्विनने पकडलेलं असतं आणि त्यामुळे प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. महिपतने ज्या पद्धतीने धमकी दिलेली असते, तिला मारलेलं असतं, त्याचा आता सगळा वचपा इथे अश्विनने सुद्धा काढलेला असतो. कारण झोपेत आता प्रिया इतकी घाबरलेली असते महिपतला की सगळं ओकून बोलून मोकळी होते. तेव्हा अश्विन ते सगळं ऐकतो आणि घरातल्या सर्व लोकांच्या समोर ते सत्य सांगतो. त्याच्यामुळे इथे झोपेत आता बरळल्यामुळे साक्षीच खुनी आहे हे सत्य सगळ्यांनाच आता कळलेलं असतं.